सकाळीच ना बँकेमध्ये गेलो होतो मोदीचं पैसे काढाय आणि खूप दिवसानंतर गावाकडच्या रोडवर ना गाडी चालवण्याचा योग आला. तसं ना मी चिमणी झाल्यापासून गाडी चालवायला बघत नाही, मला भीती वाटते. पण आज गणू सोबत गेले होते, म्हटलं घ्यावी गाडी. आता त्या दिवशी ह्या दोघांनी चोरून आणलेला फणस सुद्धा ना पिकलेला होता. म्हटलं असू दे, मेहनत रंगलाई, कारण मला खायचा होता फणस आणि त्यामुळेच ना ह्या दोघांनी एवढी चोरी केली. तसं आमच्यात सुद्धा फणसाचं झाड आहे, पण ह्या वर्षी काय त्याला फणसच लागले नाही. बहुतेक मी यायचे होते ना म्हणून. तर चिमणीला ना हा फणसाचा गरा ना 1% सुद्धा आवडला नव्हता, पण व्हिडिओ चालू आहे म्हणून ना ती अशी काय ऍक्टिंग करत होती. हुशारच झालंय तेवढं माझं पिल्लू, कुठं काय करायचं ना ते कळतं. तसा हा ना कापा फणस होता, त्यामुळे ना खूपच गोड होता. आणि मम्मीने ना न्यायला शेवया आणल्या होत्या, तेच ना सुकत घातल्या होत्या आणि 6 वाजल्या होत्या आणि खूप सारं ना वारं सुद्धा चालू झालं होतं. म्हटलं ते सगळं गोळा करायला घेतलं. तशा ह्या शेवयाला ना अजून 1 दिवस ऊन द्यायला लागणार आहे, आता उद्या बघू. खरं तर मला ना त्या बाहेरच्या शेवया अजिबात खाऊ वाटत नाही. आता कुठं ना घरच्या शेवया खायला भेटणार. 5 किलोच्या शेवया केल्या होत्या, तर टोपलं ना असं भरलेलं होतं, पण चुरा केल्यानंतर ना खूपच कमी होते. आणि ही चिमणी ना तिच्याच नादात असते. आता संध्याकाळच्या टायमिंगला ना आम्ही कळ्या बनवायला घेतल्या होत्या, कारण आम्हाला बनवायचे होते कळ्याचे लाडू. तुमच्याकडे सुद्धा हे लाडू बनवतात का, याला काय बोलतात? आणि चिमणीसाठी ज्या गोष्टी नवीन असतात ना त्याला निरकून पाहायचं काम ना मॅडम करत असते. त्यामुळे मामा नेमका काय करायला हे आपल्या जवळ जाऊन बघत होत. चला, आजचं तर झालं, पण उद्या ना गावाकडचा शेवटचा दिवस असणार आहे.